नमस्कार मित्रांनो. आपली दुनियादारी या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या रात्र अर्ध्या चंद्राची या भयकथांच्या मालिकेला तुम्ही इतक्या कमी अवधीतच जे प्रेम दाखवले, जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला नेहमी वाटतं की भयकथा या अम्युजमेंट पार्कमधल्या राईड्स सारख्या असतात. भीती वाटते, पण थराराचा फीलही काही औरच असतो. बहुतांशी भयकथा या लेखकाच्या कल्पनाशक्तीचे, प्रतिभेचे खेळ असतात. परंतु कधीकधी त्यांच्या मुळाशी एखादी सत्य घटना किंवा गूढप्रसंगही असतो. मानवी मनाला अज्ञाताचं आकर्षण फार. रहस्यमयी, गूढ आणि अतार्किक असं काही घडलं किंवा दिसलं म्हणजे बहुतेक जण त्या घटनांचा संदर्भ दैवी किंवा सैतानी शक्तींशी जोडू पाहतात. काही घटनांची उकल वैज्ञानिक तर्कांच्या सहाय्याने करता येईलच अशी शाश्वती नसते. मग मन आपोआपच चमत्कार, काळी जादू, भूतबाधा अशा अतार्किक स्पष्टीकरणांकडे वळते. अतिशय प्रगत आणि सुधारलेल्या पाश्चात्य देशातही काही वेगळी परिस्थिती नाही. नेहमीपेक्षा वेगळे आणि भयप्रद अनुभव येऊ लागले की आपली अतिशय आधुनिक उपकरणे घेऊन ते भूतांचं अस्तित्व शोधायला बाहेर पडतात. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, एक्सॉर्सिझम वगैरे शब्द तिथेही लोकांच्या अंगवळणी पडलेले आहेत. डिस्कव्हरीसारखी विज्ञानाला वाहून घेणारी चॅनल्सही रात्री उशिरा द हॉन्टिंग सारखी मालिका प्रसारित करतात, जी अमेरिका आणि युरोपमधल्या भूतांनी पछाडलेल्या बंगल्यात राहणाऱ्या कुटुंबांच्या आयुष्यात घडलेल्या थरारक प्रसंगांवर बेतलेली असते. ज्यांचे कसलेही स्पष्टीकरण तर्काच्या किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून देता येत नाही, असे प्रसंग कधी ना कधी प्रत्येकाच्याच आयुष्यात येऊन जातात. एक झपाटलेला प्रवास या अतिशय वेगाने व्हायरल होणाऱ्या कथेत मी आणि माझ्या काही मित्रांनी अनुभवलेला असाच थरार थोडी कल्पनाशक्तीची जोड देऊन मी शब्दबद्ध केला आहे. असेच काही प्रसंग जे इतरांना सहज आणि निरुपद्रवी वाटतात, पण अनुभवणाऱ्यांच्या अंगावर मात्र आजही सांगताना काटा येतो. तेच प्रसंग, तेच झपाटलेले क्षण, जसे अनुभवले तसे, जसे ऐकले तसे तुमच्या पुढे मांडत आहोत. पात्रांची आणि स्थळांची नावे मात्र बदलली आहेत. रविवारचा दिवस होता. डेंग्यूने आजारी असलेल्या एका मित्राला भेटण्यासाठी संध्याकाळी इस्पितळात जायचं होतं. खरं तर ते शहरातील नावाजलेल्या हॉस्पिटलपैकी एक होतं. बरंच मोठं आणि प्रशस्त. भेटण्याची वेळ संध्याकाळी 4 ते 7 होती. इस्पितळ आमच्या घरापासून फार दूर नसल्याने मी चालतही 10-15 मिनिटात तिथवर पोचू शकत होतो. म्हणून इतरांना भेटून जाऊ देत, आपण 6 वाजता पोचू आणि तासभर आरामात गप्पा मारून 7 वाजता परत निघू असं मी ठरवलं. 6 वाजण्याआधीच मी घरातून निघालो. दिवस थंडीचे होते. अंधारून लवकर यायचं आणि त्या दिवशी आकाश ढगाळही होतं. मी हॉस्पिटलमध्ये पोचलो. आज नेहमीसारखी गर्दी नव्हती. बहुतेक स्टाफ आणि सिक्युरिटी गार्ड्स सुट्टीवर होते, पण भेटायला येणारे मात्र रविवार असल्याने बरेच होते. मी पोचलो तेव्हा ते परतीच्या मार्गाला लागले. लिफ्टजवळ गर्दी होती, म्हणून मी पायऱ्या चढूनच 7व्या मजल्यावरील जनरल वॉर्डमध्ये मित्राला भेटायला गेलो. अपेक्षेप्रमाणे दुरून येणारे भेटून गेले होते. मित्राच्या बेडशेजारी आता त्याच्या आईशिवाय कोणीच नव्हतं. मी जाताच त्याही चहा प्यायला आणि पाय मोकळे करायला निघून गेल्या. मित्राच्या प्रकृतीतही आता सुधारणा होत होती. नेहमीचे तेच प्रश्न विचारून रुग्णाला भंडावून न सोडता हास्यविनोदाने त्यांचे मन रमवणे श्रेयस्कर या मताचा मी होतो. मित्रांच्या गमती-जमती, ऑफिसमधले विनोद वगैरे सांगून आम्ही पावणे 1 तास बऱ्यापैकी घालवला. तेवढ्यातच आई परतल्या आणि लवकर बरा होच्या शुभेच्छा देऊन मी वॉर्डच्या बाहेर पडलो. या इमारतीची वरपासून खालपर्यंत वर्तुळाकार रचना होती. म्हणजे तुम्ही एका वॉर्डपासून चालायला सुरुवात केलीत तर काही वेळाने पुन्हा तिथेच पोचाल. 2 जिने आणि 2 प्रशस्त लिफ्ट हेच आत बाहेर करण्यासाठी असलेले मार्ग होते. मी वॉर्डपासून थोडे चाललो आणि समोरच लिफ्टचे दार दिसले. बहुतेक व्हिजिटर्स परतले असल्याने लिफ्टसाठी मी एकटाच उभा होतो. मी बटन दाबलं. काही सेकंदातच दार उघडलं. मी आत शिरून Gचे बटन दाबले आणि दार बंद झाले. लिफ्ट खाली जाऊ लागताच अचानक पूर्ण अंधार झाला, पण तो क्षणभरासाठीच. लगेचच दिवे पुन्हा पूर्वीसारखेच झगमगू लागले. लिफ्टमध्ये हे असंच होत असतं. अखेर लिफ्ट थांबली. मी बाहेर पडलो.
पण समोरचा कॉरिडॉर पहिल्यासारखा वाटेना. मी प्रवेश केला तेव्हा समोरच मुख्य प्रवेशद्वार होतं. बसायला खुर्च्या होत्या, रिसेप्शनिस्टची केबिन होती. आता मात्र तसं काहीही नव्हतं. इतर मजल्यांसारखाच तो एक अनेक वॉर्ड असलेला मजला वाटत होता. बाहेर पडायचा दरवाजा कुठेतरी असेल म्हणून मी चालत राहिलो, पण कुठेच एक्झिट लिहिलेलं नव्हतं. ना कुणी स्टाफ ना सिक्युरिटी गार्ड्स. वॉर्डही मोकळेच होते. आज जुने बेड, मोडकी तोडकी इक्विपमेंट्स पडलेली होती. भयाण शांतता आणि कोपऱ्यातून साचलेला अंधार, हे सगळे काही वेगळेच वाटत होते. मघाचे ते दिव्यांनी, माणसांनी गजबजलेले इस्पितळ गेले तरी कुठे? औषधाच्या आणि इतर कसल्या तरी भयंकर वासाने माझे डोके दुखू लागले. पुन्हा वर जाण्यासाठी कॉरिडॉरमध्ये गोल फिरून मी एक चक्कर पूर्ण केली, पण आता लिफ्टचे दारही गवसेना. मी पुन्हा एक तसाच राऊंड मारला, पण तेच. रानात चकवा लागणे ठाऊक होते, पण इथे चक्क एका इस्पितळात मी हरवलो होतो. शेवटी कंटाळून बराच उजेड असलेल्या एका वॉर्डमध्ये मी शिरलो. तिथेही कुणीच नव्हतं, पण एक लांबच लांब कॉरिडॉर पुढे एका अवाढव्य दाराशी जाऊन संपत होता. कदाचित हेच दार बाहेरच्या बाजूने उघडत असेल, असे वाटून मी चालत राहिलो. इथे प्रकाश जरी भरपूर असला तरी तो भकास वाटत होता. डाव्या उजव्या बाजूला बरेच रूम्स होते, पण तेही अंधारलेले. एका खोलीत मात्र ट्यूबलाईट पेटलेली दिसली. कुणी असेल म्हणून मी आत पाऊल टाकणार इतक्यात ती ट्यूब विचित्र पद्धतीने बंद चालू होऊ लागली. आता मात्र भीती वाटू लागली. मी आत जायचे टाळून पुन्हा त्या काळ्या दरवाजाच्या दिशेने चालू लागलो. आता त्या कॉरिडॉरमधील दिवेही उघडबंद होऊ लागले होते. तंद्री लागल्यासारखा मी त्या दाराच्या दिशेने खेचला जात होतो. माझ्या दोन भुवयांच्या मध्ये एक कळ उठत होती. मी त्या दाराजवळ पोचलो आणि त्यावरची पाटी वाचून माझ्या अंगावर शहाराच आला. मॉर्चरी, शवागृह, असं ठळक काळ्या अक्षरात लिहिलं होतं. माझे पाय थबकले आणि अचानक मागून एक कर्कश आवाज आला आणि माझ्या शरीराचा थरकापच उडाला. ए, इधर क्या करता है तुम बेसमेंट में? मी मागे वळलो. ती एक मध्यमवयीन, स्थूल आणि रागीट वाटणारी नर्स होती. तिच्या हातात रक्ताने माखलेल्या कॉटन्सचा ट्रे होता. काही सिझर्सही होत्या. डार्क सर्कल्समुळे तिचे डोळेही भयंकर वाटत होते. मी भीतभीतच तिला इथवर कसा पोचलो ते समजावले. ती पुन्हा त्याच कर्कश आवाजात बोलू लागली. ऐसा कैसा लिफ्ट नहीं दिखा तुमको? सामनेच तो है. तिने हात दाखवला. ज्या कॉरिडॉरच्या टोकाला मी पोचलो होतो त्याच्याच दुसऱ्या टोकाला ती लिफ्ट होती. इस बिल्डिंग का ग्राउंड फ्लोर में बेसमेंट है, बाहर जाने का तो फर्स्ट फ्लोर का बटन दबाओ, तिने सांगितलं. तिचे आभार मानून मी धावतच लिफ्टच्या दिशेने निघालो. लिफ्ट आली. मी आत शिरून दार बंद होताना पाहिलं तर ती नर्स आता तिथे नव्हती. आपलं काम करायला ती आता कुठल्या तरी वॉर्डमध्ये गेली असावी. लगेचच मी पहिल्या मजल्यावर पोचलो आणि येतानाचे मोकळे वातावरण पुन्हा दिसले. मला हायसे वाटले. जीवात जीव आला आणि मी गेट बाहेर पडलो. त्यानंतरही मी बऱ्याचदा त्या इस्पितळात गेलो, पण शेवटचा व्हिजिटर म्हणून कधीच नाही. ती नर्सही पुन्हा कधी दिसली नाही. एक दोन मित्रांना जेव्हा मी ही हकीकत सांगितली तेव्हा त्यांचे म्हणणे असे होते की काही वाईट आत्म्यांनी तुला भुरळ पाडून आपल्याकडे येण्यास भाग पाडले होते, पण ऐनवेळी एक गुड सोल म्हणजे पवित्र आत्म्याने तुला वाचवले. माझा या प्रेतात्म्यांच्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही, पण जे घडलं ते खूपच भयानक होतं. वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सध्या स्मार्टफोन, लॅपटॉप या काही नाविन्याच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत, पण त्यावेळी संगणक ही संकल्पनाच आपल्याकडे नवीन होती. जादुई दिव्यातून बाहेर पडलेल्या जीन्ससारखी तो प्रत्येक गोष्ट करू शकतो. त्याच्या कामाचा आवाका आणि वेग 100 माणसांइतका आहे, हे सर्व ऐकूनच नवल वाटे. ज्यांना परवडण्यासारखे होते त्यांनी आपल्या घरी, ऑफिसात ते पांढरे शुभ्र यंत्र मागवले. शहराच्या कानाकोपऱ्यात सायबर कॅफे उघडू लागले. तिथेही तरुणांची गर्दी जमू लागली. त्याचबरोबर कॉम्प्युटर क्लासेस हाही एक चांगला व्यवसाय बनला. बदलत्या काळाची पावले ओळखून माझ्या मित्राने देवेंद्रने कॉम्प्युटर क्लासला जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो 17-18 वर्षांचा असेल.
बीकॉमच्या पहिल्या वर्षाला होता. सकाळी कॉलेज, दुपारी अर्धवेळ नोकरी आणि संध्याकाळी 7 ते 8च्या शेवटच्या बॅचमध्ये संगणकाचे शिक्षण. दिवस वेगाने संपत होते. शेवटच्या बॅचमध्ये विद्यार्थी संख्या कमी असली तरी तोपर्यंत ट्युटरची एनर्जी संपलेली असायची. आपली विरारची ट्रेन चुकू नये म्हणून त्याचे डोळे मॉनिटरकडे कमी आणि घड्याळाकडे जास्त लागलेले असत. शिकवण्यात उत्साह नसते हे देवेंद्रच्या लक्षात येईल, पण त्याच्याकडेही दुसरा पर्याय नव्हता. शेवटची बॅच 8ला संपत असली तरी क्लास मात्र 9 किंवा 10 पर्यंतही उघडा असायचा. सर्व विद्यार्थी आणि ट्युटर्सही घरी निघून जायचे. फक्त एक सुपरवायझर केबिनमध्ये बसून असायचा. त्याचे घर जवळच होते, शिवाय बाईकही होती, त्यामुळे त्याला घर गाठायची चिंता नसायची. तो केबिनमधल्या आपल्या डेस्कटॉपवर वेगवेगळे गेम्स खेळण्यात गुंतलेला असायचा. त्याची वेळ झाली की 5-10 मिनिटात सर्व नीट बंद करून निघायचा. देवने त्याच्याकडे 8 ते 9 या वेळेत संगणकावर प्रॅक्टिस करण्याची परवानगी मागितली. त्याला काहीच अडचण नव्हती. फक्त 8 वाजता सगळे गेल्यावर देवने इतर सर्व संगणक व्यवस्थित शटडाऊन करून मेन स्विचेस बंद करून त्याच्या संगणकापुढे बसावं, म्हणजे निघताना उशीर होणार नाही एवढीच त्याची अट होती. देवेंद्रने ती हसत मान्य केली आणि त्या दिवसानंतर देवेंद्रचा 1 तासाचा एक्स्ट्रा क्लास सुरू झाला. सुरुवातीला ट्युटरने जे शिकवलं त्याचीच उजळणी तो करत बसे, पण नंतर त्याला कळलं की संगणक म्हणजे ट्युटरने सांगितलं त्याहून बरंच काही आहे. मग तो स्वतःच लायब्ररीमधील जाडजूड पुस्तके घेऊन पुढचे शिकू लागला. लवकरच त्याचा हात बसला. इन्स्टिट्यूटमध्ये सर्वात बेस्ट प्रेझेंटेशन्स तो बनवू लागला. प्रॅक्टिकलमध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळू लागले. ट्युटर्सही त्याच्यावर खुश होते. एक दिवस तो आपल्या नेहमीच्या लेक्चरला थोडा उशिराच पोचला, पण नशीब अजूनही ट्युटरचा पत्ता नव्हता. त्याच्या बॅचचे 1-2 विद्यार्थी अनुपस्थित होते. उरलेल्यांची अतिशय सावधपणे काहीतरी कुजबूज चालली होती. तो त्यांना जाऊन सामील होणार इतक्यात केबिनचे दार उघडून ट्युटर आत आले आणि त्यांचा तास सुरू झाला. ठीक 8 वाजता ट्युटरने क्लास संपवला. बाकीचे विद्यार्थीही न रेंगाळता घाईघाईनेच निघून गेले. 7:15 वाजेपर्यंत देवेंद्रने सर्व पीसी शटडाऊन केले. खाली वाकून त्यांचे मेन स्विचही बंद केले. विजेचा अपव्यय नको म्हणून इतर सर्व लाईट्स बंद करून फक्त आपल्या डेस्कवरील त्याने चालू ठेवली आणि दरवाजाकडे पाठ असलेल्या आपल्या खुर्चीवर तो प्रॅक्टिससाठी बसला. आज तो टॅलीची प्रॅक्टिस करत होता. काही कळलं नाही की नोट्स उघडून त्यात बघायचा. तिथूनही समाधान झालं नाही की ती जाडजूड गाथा उघडून शोधू लागायचा. स्क्रीनकडे टक लावून मानेला रग लागली म्हणून त्याने हलकेच मान एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवली आणि नवलच त्याच्या उजव्या हाताजवळचा पीसी आपोआप सुरू होत होता. निळ्या स्क्रीनवर तो विंडोज 95चा चौरंगी लोगो उमटला. मग आपोआपच स्टार्ट बटन क्लिक झाले. मग प्रोग्रॅम, ऑफिस करत करत कर्सर वर्डवर जाऊन स्थिरावला. देवेंद्र आश्चर्याने हे सारे पाहत होता. कीबोर्डवर काही पडले नव्हते की त्याची बटणेही सैल झाली नव्हती. सर्व आपोआपच घडत होते. वर्डवर क्लिक झाल्यानंतर थोड्याच वेळात पांढरे शुभ्र पेज ओपन झाले. कुठलाही सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमधील बिघाड असेल तर यापुढे काहीच होणार नाही किंवा रँडमली कुठली तरी अक्षरे निरर्थक टाईप होतील असे त्याला वाटले होते. पण पुढे जे टाईप झाले ते पाहून त्याला धक्काच बसला. कुठलीही चूक न करता योग्य स्पेस वगैरे सोडत त्याचेच पूर्ण नाव त्या ब्लँक शीटवर टाईप होऊ लागले. त्यानंतर काही डॉट्स देऊन कर्सर थांबला. जणू तो त्याच्या प्रतिसादाची वाट पाहत होता. देवेंद्र घाबरला, पण लगेचच त्याने स्वतःला सावरले. संगणक हे एक यंत्र आहे. एखादा बिघाड झाला किंवा चुकीची आज्ञा दिली तरच यंत्राकडून चूक उद्भवते, त्याने कुठेतरी ऐकले होते. मग लगेचच त्याने संयम बाळगत पुन्हा एकदा पीसीला शटडाऊनची आज्ञा दिली. मग मॉनिटर, सीपीयू आणि शेवटी मेन स्विचही बंद केला. खरं तर हे सगळे त्याने आधीही केले होते, पण एवढ्या सगळ्या संगणकांची बटणे बंद करताना एखादे चुकून राहून गेले असेल असे त्याला वाटले. मग पुन्हा एकदा तो टॅलीमध्ये गुंतला. मगाचा प्रकार विसरायला त्याला फार वेळ लागला नाही, पण जराभराने पुन्हा एकदा उजवीकडून प्रकाश दिसला. पाहतो तर तोच पीसी पुन्हा चालू झाला होता. सगळं काही आधीसारखंच घडून कर्सर जेव्हा वर्ड पॅडवर ब्लिंक होऊ लागला तोवर तो खुर्चीच्या कोपऱ्यावर येऊन बसला होता. पुन्हा देवेंद्रच्या नावाची अक्षरे उमटू लागली आणि तो धडपडतच दारापर्यंत पोचला. काचेचे घट्ट लागणारे दार ढकलून सुपरवायझरच्या केबिनमध्ये गेला. सुपरवायझर या सगळ्या प्रकाराशी अनाभिन्य आपल्या पीसीवर कार रेसिंगचा गेम खेळण्यात गुंतला होता.
आज कॉम्प्युटर कुछ अजीब बर्ताव कर रहा है, देवेंद्र ने भीत भीत सांगितलं. क्या हुआ? सुपरवायझरने स्क्रीनवरची नजरही न हटवता विचारलं. अपने आप बंद चालू हो रहा है, देवेंद्र ने म्हटलं. तो ठीक से बंद करना. नहीं हो रहा. तो मेन स्विच बंद कर दे. फिर भी वापस चालू हो रहा है. सुपरवाइजर वैतागला. तेरा हो गया है तो चला जा, मैं देखता हूँ बाद में. सुपरवायझर गेममधून बाहेर पडायलाच तयार नव्हता. देवेंद्र घाबरला होता, तरी पुन्हा त्या रूममध्ये जाणं त्याला भाग होतं. त्याची बॅग तिथे होती. त्याने हळूच दार ढकललं आणि ते पुन्हा बंद होऊ नये म्हणून एक खुर्ची दाराला टेकवली. मग त्याने आत शिरून पटापट वह्या पुस्तके बॅगेत भरली. देवने पीसी बंद केला आणि जाता जाता पुन्हा त्या विचित्र पीसीवर नजर टाकली. आता त्यावर देवच्या नावाखाली मोठ्या अक्षरात टाईप झाले होते, आय वॉन्ट टू से समथिंग. मला काही सांगायचंय. एव्हाना देव पुरता घाबरला होता. लगेचच त्याने तिथून धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी तो नेहमीच्या क्लासला 7 वाजता हजर झाला. पुन्हा बाकीच्यांमध्ये तशीच कुजबूज चालू होती. आजही ट्युटर वेळेवर नसल्याने तो त्यांच्या चर्चेत सामील झाला. त्यांच्याच बॅचमधील एका मुलीने, अंजलीने, काही दिवसांपासून लेक्चर्स अटेंड करणं बंद केलं होतं. ग्रुपमधील तिच्या काही मैत्रिणींना कळलं की तिने 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. नेहमी हसत खेळत राहणाऱ्या अंजलीने इतके टोकाचे पाऊल का उचलावे हे कोणालाच कळत नव्हतं, तिच्या घरच्यांनाही. तिने कुठली सुसाईड नोटही मागे ठेवली नव्हती. इतक्यात ट्युटर आले आणि प्रत्येकाने आपापली नेहमीची जागा पकडली. पण देवच्या उजवीकडच्या पीसीवर आजही कुणीच नव्हतं. त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत देवच्या डाव्या बाजूला बसणारी मारिया म्हणाली, ती अंजलीची फेवरेट जागा होती. देवच्या पोटात भीतीने गोळा सुटला. त्या दिवशी लेक्चरमध्ये त्याचे लक्षच लागत नव्हते. त्या दिवसानंतर तो कधीच उशिरापर्यंत प्रॅक्टिस करतही बसला नाही. कारण त्याला ठाऊक होतं की ती सुसाईड नोट अजूनही अपूर्णच होती.